नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मैत्रिणींनो, जर तुम्ही शोधत असाल नवीन आणि युनिक ब्लाऊज डिझाईन तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग आपण छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 10 किंवा 10.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 2 इंच मोजायचे बघा. ह्या आडव्या रेषेवरती 2 इंच मोजून घ्यायचं आहे. इथून आपल्याला ह्या प्रमाणे आकार द्यायचा आहे. असा आकार आपण दिला की मोंड्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला आता घ्यायचं कॅनव्हास. बघा वरची बाजू सरळ आहे की नाही कॅनव्हासची बघून घ्यायची, नाही तर ती सरळ कट करून घ्यायचं आहे. बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आपल्याला कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची. पुन्हा आता पिन काढून कॅनव्हासला पुन्हा अशी घडी मारायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा आखून घ्यायचा, म्हणजे परफेक्ट आपला गळा तयार होतो. इथे सेंटरला थोडासा कट मारायचा आणि रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून टाकायचं. अगदी सुंदर असा गळा तयार होतो. आता आपल्याला घ्यायचे ब्लाऊज पीस. त्याच्यावरती ठेवायचे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि कॅनव्हास कट केले ना ते सेंटर लावून असा पिन लावून घ्यायची. जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारायची आहे, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही आणि छान असा गळा आपला तयार होईल. बघा शिलाई मारताना अगदी व्यवस्थित आणि सावकाशी शिलाई मारायची आहे. गळ्याचा मधला जो भाग आहे तो असा कट करून घ्यायचा आहे. गळ्यावरती असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे. आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला द्यायची. बघा अगदी व्यवस्थित अशी दापटीप मारून परफेक्ट असा गळा आपल्याला तयार करायचा आहे. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला शिलाईच्या बाहेर म्हणजे आपल्याला अस्तरच्या बाहेर जो कपडा दिसतो एक्स्ट्राचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. बघा अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स मारून घ्यायचे. त्याच्यानंतर एक पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा छान असा आपला गळा तयार झालेला आहे. नंतर आपण ही कॉन्ट्रास्ट पट्टी घ्यायची साधारण 2 इंच रुंदीची आणि लांबीला आपण थोडी जास्त घेतलेली आहे. तिला असं फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची. नंतरून तिला कशाची तरी सहाय्याने सरळ करून घ्यायचे. बघा पलटी करून घ्यायची. अगदी सुंदर सोपी अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा.
बघा ह्या पद्धतीमध्ये आपल्याला याचे 4 तुकडे करून घ्यायचे. ते 4 तुकडे झाले की इथे ब्लाऊजला एक सेंटर टाकायचं आहे. इथे काय करायचं आपल्याला, इथे 2 पॉईंट टाकायचे आपल्याला आणि ती वरती पण तिथे आपल्याला 2 पॉईंट टाकायचे असे ह्या पद्धतीने. आता आपल्याला ही नॉड आहे ना अशी अंदाजे लावायची आपल्याला. जिथे आपण सेंटर घेतला ना त्याच्या शेजारच्या तिथे पॉईंट जे टाकला आपण तिथे आपल्याला हे दोघं नॉड जॉईंट करून घ्यायचे आहे. सेंटर टाकल्यामुळे काय होतं, व्यवस्थित असे ते नॉड आपल्याला लावता येतात आणि बरोबर सारख्या प्रमाणात लागल्या जातात. बघा तिकडनं जसं लावलं तसंच इकडनं आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आणि शिलाई मारून आता आपण इथे पॅक करून घेऊ. बघा अगदी छान आणि व्यवस्थित असे हे नॉट लागले गेलेले आहे. दोरे वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचे म्हणजे छान फिनिशिंग येते. आता छान अशी कॉन्ट्रास्ट लेस आपण इथे लावणार आहे. पूर्ण गळ्यावरती जसा गळ्याचा आकार आहे तशाच आकारामध्ये आपल्याला ही लेस लावून घ्यायची. बघा ह्या पद्धतीमध्ये आपली लेस लावून झाली की आणखी एक लेस आपल्याला इथे वापरायची आहे. त्याच्यासाठी इथे एक रेष अशी मारून घ्यायची आहे. आणि ह्याच रेषेवरती आपल्याला ही लेस लावून घ्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे. इथे आता आपल्याला काढायचं एक सेंटर आणि पुन्हा कॉन्ट्रास्ट कपड्याचे आपल्याला चौकोनी तुकडे इथे घ्यायचे. साधारण 3.5 बाय 3.5चे हे चौकोनी तुकडे आपण इथे घेतले. त्याला याप्रमाणे त्रिकोण बनवायचा आहे आणि इथे खालच्या बाजूला असं चुन्या टाकून इथे एक शिलाई मारून घ्यायची. छान असं पान त्याचं तयार होतं. बघा 6 आपण चौकोन इथे घेतलेले आहे. ते 6 चौकोनाचे आपल्याला हे 6 पानं बनवायचे. त्याला ते कट करून असं शिलाईच्या बाहेर कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा म्हणजे छान फिनिशिंग येते त्याला. आता त्याचं आपल्याला बनवायचे फूल. बघा आपण जिथे तो सेंटर काढला ना तिथे आपल्याला ह्या पद्धतीमध्ये हे पाकळ्या अशा लावून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची. अगदी कमी वेळात सुंदर असं फूल आपण इथे बनवणार आहे. ज्या मैत्रिणींना फूल बनवता येत नाही ना त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. असं फूल बनवायला इतकं पटकन होतं आणि खूपच सोपी पद्धत आहे. छान पण दिसतंय. बघा आपलं फूल अगदी 1 मिनिटात तयार झालेलं आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला शो बटन लावायचं आहे. इथे तुम्ही कोणतंही बटन वापरू शकता. मी इथे कॉन्ट्रास्ट बटन वापरलेलं आहे. मैत्रिणींना आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे. चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोज असे छान छान नवीन आणि सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.